3 मतांनी आघाडीवर। तर वैशाली दरेकर या ठाकरे गटाचे उमेदवार या सध्या पिछाडीवर आहेत। आतापर्यंत कलामध्ये पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे बहुसंख्य उमेदवार आघाडीवर। तर नंदुरबारमध्ये गोवाल पाडवी यांची आघाडी कायम आहे। हिना गावित यांच्यासाठी मोठा धक्का। गोवाल पाडवी तिथे मोठ्या मतांनी आघाडीवर आहेत। ठाण्यामध्ये नरेश मस्के 3824 मतांनी आघाडीवर। राजन विचारे हे सध्या पिछाडीवर आहेत। ठाण्यामध्ये नरेश मस्के आघाडीवर आहे। छत्रपती शाहू महाराज 623 मतांनी आघाडीवर। तर कोल्हापूरमधून शाहू महाराज छत्रपती हे आघाडीवर। कल्याण काळे सध्या पिछाडीवर चालले। जालन्यामधून रावसाहेब दानवे 2300 मतांनी आघाडीवर। काटेकी टक्कर पाहायला मिळते। जालन्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि आंदोलन चांगलंच गाजलेलं होतं। आतापर्यंत कलांमध्ये पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे बहुसंख्य उमेदवार आघाडीवर आहेत। तर आतापर्यंतच्या कलांमध्ये विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये महाविकास आघाडीचाच बोलबाला पाहायला मिळतोय, विशेष करून ठाकरे गटाचा। प्रतापराव जाधव 2000 मतांनी आघाडीवर। तर बुलढाण्यामध्ये खासदार प्रतापराव जाधव यांनी पुन्हा एकदा आघाडी घेतलेली आहे। बारामतीमध्ये सुप्रिया सुळे 6941 मतांनी आघाडीवर आहेत। नागपूर नितीन गडकरी 11021 मतांनी आघाडीवर। तर नागपूरमध्ये नितीन गडकरी 11021 मतांनी सध्या त्यांनी आघाडी घेतलेली आहे। वरचा आकडा जर तुम्ही तिथे पाहिला तर इंडिया 295 म्हणजे 300च्या खाली आलेली आहे इंडिया आता। आणि इंडिया आघाडीचे आकडे मात्र वाढत आहेत। इंडिया आघाडी 202 वर आता पोहोचलेली आहे।